नक्की सांगायचे तुम्हाला की खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर अहिल्यादेवींचे विचार आपण पाहतो, आज विचार आपण मांडतोय, पुस्तकात बघतोय, पण हे विचार आज आपण आचरणात आणतोय का? आज जर महाराष्ट्रात आपण बघायला गेलो तर त्यावेळेसचा 300 वर्षाचा कार्यकाळ अहिल्यादेवींचा होता. कसं राज्य शासन होतं, कसा राज्यकारभार करत होत्या, आणि आज आपण कुठे आहोत, आज आपण काय करतोय? मला एक गोष्ट नक्की सर्वांना सांगायचे की अहिल्यादेवींचे विचार फक्त पुस्तकात ठेवू नका, अहिल्यादेवींचे विचार फक्त इथे येऊन मांडू नका, तर अहिल्यादेवींचे विचार तुमच्या मनात रुतवा आणि त्याप्रमाणे तुम्ही सर्वांनी वागा. ज्यावेळेस अहिल्यादेवींचे विचार आपण मनात रुतवू ना आणि त्यावेळेस आपण त्यांच्यासारखं वागू ना, तेव्हा तुम्ही अहिल्यादेवींचे कट्टर समर्थक, तेव्हा तुम्ही अहिल्यादेवींचे वारसदार. हे अहिल्यादेवींचे विचार आपल्याला आले पाहिजे. साहेब, आज मिसिंग लिंक झालेली आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. मी तुमच्यापेक्षा खूप छोटे आहे, मी असं म्हणणार नाही की तुम्ही त्याला नावच द्या, पण मी माझ्या वतीने आणि माझ्या समाजाच्या वतीने मी एक विनंती जरूर तुम्हाला करते की मिसिंग लिंकला आपलं वीर धनगर शिंगरोबाचं नाव द्या. त्या धनगर शिंगरोबाने खऱ्या अर्थानं तो रोड दाखवला आणि म्हणून आज तो रोड झालाय, आज तो बोगदा झालाय, आणि म्हणून आज आपण ती मिसिंग लिंक पाहतोय, म्हणून आज आपण तिथं जातोय, आज आपण तिथं फोटो काढतोय आणि तो व्हिडिओ टाकतोय. म्हणून माझी विनंती आहे की त्या मिसिंग लिंकला वीर धनगर शिंगरोबा यांचं नाव द्यावं. आणि साहेब, खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर एक गोष्ट जाता जाता फक्त मी एवढं सांगते, बोलण्यासारखं खूप आहे पण आपल्याकडे वेळ नाहीये म्हणून मी माझं आटपते. साहेब, आज बघायला गेलं तर इतिहास कुठल्याही पाठ्यपुस्तकांमध्ये अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास का नाहीये, मल्हारराव होळकरांचा इतिहास का नाहीये, आपले यशवंतराव होळकर, अहो हडपसर आहे, हडपसरला हडपसर नाव कशावरून पडलं? काहीतरी त्यांनी भरपूर गोष्टी केलेल्या आहेत, चक्रवर्ती सम्राट झालेले आहेत. मग या सर्वांचा इतिहास आपल्याला का माहिती नाहीये? साहेब, भरपूर चुकीचा इतिहास आपल्याला सांगितले गेले. इतिहासामध्ये सांगितलंय की खंडेराव होळकर व्यसनी होते, पण खऱ्या अर्थाने सांगायचं म्हणलं तर खंडेराव होळकर यांना सुपारीचंही व्यसन नव्हतं, असे खंडेराव होळकर होते. आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने अख्ख्या भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा बदला कोणी घेतला असेल तर ते फक्त आणि फक्त खंडेराव होळकरांनी. असा आपला इतिहास आहे. तर साहेब, तुम्ही आता संसदेमध्ये आहात, मला नक्कीच माहिती आहे, त्यामुळे माझी अजून एक विनंती आहे तुम्हाला की आपला हा इतिहास अहिल्यादेवी होळकरांचा, मल्हारराव होळकरांचा इतिहास थोडा का होईना आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये असावा आणि आपल्या लोकांना तो कळावा. यासाठी मी तुम्हाला मनपूर्वक विनंती करते